जिल्हाध्यक्षांनी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त संघटन बांधणीतच आम्ही अव्वल राहणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादाचे हात बळकट करण्याशिवाय राहणार नाही। आणि नगर परिषद असो, नगरपंचायत असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा माननीय जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शहारे यांच्या नेतृत्वात व माननीय उपमुख्यमंत्री आज आर्वी विधानसभा येथे माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय अजितदादा पवार यांच्या विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या जिल्ह्यामध्ये संघटन बांधणीकरिता या जिल्ह्यामध्ये संघटन बांधणी चालू आहे आणि त्या संघटन बांधणीकरिता आर्वी विधानसभा येथे आज ही बैठक घेण्यात आली। येणारे इलेक्शन समोर ठेवून आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असो, विधानसभा असो, ग्रामपंचायत असो की नगरपालिका असो, यामध्ये दादांच्या विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भक्कम आणि प्रभावीपणे या जिल्ह्यामध्ये उभी राहील। या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही तेवढ्याच ताकदीने उभी राहील आणि राहिली पाहिजे। या अनुषंगाने पार्टीचं गठबंधन चालू आहे आणि बांधणी चालू आहे। त्याच अनुषंगाने आज इथे या विधानसभा क्षेत्रामध्ये काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या होत्या आणि त्या नियुक्त्या आज या माध्यमातून झाल्या आहे। आज या बैठकीच्या अनुषंगाने कारंजा तालुका अध्यक्ष यांची निवड झाली आहे आणि काही आर्वी तालुका कार्याध्यक्ष यांची सुद्धा निवड झाली आहे आणि काही सेलच्या नियुक्त्या आपण या आजच्या बैठकीनिमित्त आपण केल्या। भविष्यात या आर्वी विधानसभेला आणि या जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दादांना हात बळकट करण्यासाठी नक्कीच या जिल्ह्याचा हातभार लागेल अशी अपेक्षा आणि त्या पद्धतीची जोडणी या जिल्ह्यामध्ये चालू आहे। या आर्वी विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भाऊ पोटफोडे तसेच या वर्धा जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष अश्विनीताई शिरपूरकर आणि या आर्वी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण पदाधिकारी आणि पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची टीम ही ज्या पद्धतीने काम करत आहे ही वाख्यान्यजोग आहे आणि जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आणि येत्या गेल्या 18 तारखेला ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातील महिलांच्या मेळाव्यामध्ये वर्धा जिल्ह्याचं नेतृत्व या विधानसभा क्षेत्रातील महिलांनी केलं ते खरंच अभिनंदनास्पद होतं। मी दिलीप शामराज पोटफोडे, आर्वी विधानसभा अध्यक्ष वर्धा जिल्हा अध्यक्ष यांच्या आज अध्यक्षतेमध्ये आर्वी विधानसभेची एक आढावा बैठक पार पडली। या आढावा बैठकीमध्ये आर्वी विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या सेलमध्ये नियुक्त्या झाल्या। त्यात आर्वी तालुका अध्यक्ष आणि आष्टी तालुका अध्यक्ष अगोदरच निवडले होते, त्यामुळे आज कारंजा तालुका अध्यक्षांची निवड केली। त्याच पद्धतीनं आर्वी तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अधिक संघटन मजबूत व्हावं म्हणून माननीय जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शहारे यांच्या सूचनेनुसार पुन्हा तालुका कार्याध्यक्ष म्हणून शब्बीर शाह यांची नियुक्ती करण्यात आली। रोजगार सेल असो, सामाजिक न्याय विभाग सेल असो, महिला आघाडी असो, पॅरेंट बॉडी असो, अशा वेगवेगळ्या सेलमध्ये माननीय जिल्हाध्यक्ष यांनी स्वतःच्या उपस्थितीमध्ये नियुक्त्या करून घेतल्या। आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या पद्धतीनं आपली
काट टाकते आहे, अनेकांना त्याची धडकी भरली असेल आणि आत्ताच आमच्या सन्मान्य जिल्हाध्यक्षांनी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये फक्त संघटन बांधणीतच आम्ही अव्वल राहणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादाचे हात बळकट केल्याशिवाय राहणार नाही आणि नगर परिषद असो, नगरपंचायत असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, इथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा माननीय जिल्हाध्यक्ष शरदभाऊ शहारे यांच्या नेतृत्वात व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.